पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 34 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार, ते पण आपण पेपर पॅटर्नवर. तर सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस पेपर पॅटर्न कट करतो तो कशा पद्धतीने कट केला पाहिजे याच्यावर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार. आणि एका कस्टमरनी एक साईजची ऑर्डर दिली, त्यानुसार आपण हा पेपर पॅटर्न त्यांच्या ऑर्डरनुसार आपण हा कट करतोय. जर तुम्हाला तुमच्या साईजनुसार पेपर ऑर्डर जर द्यायची असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला तुमच्या साईजनुसार पाहिजे तो आपण पेपर पॅटर्न अवेलेबल करू. तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचे माप पण सगळ्यात महत्त्वाचे आहेत का, जे परफेक्ट तुमचे माप असेल त्या गोष्टींची पण काळजी घ्या. आता ह्या कस्टमरने जे पेपर मला दिलाय कटिंग करायला, त्यांनी माझ्याकडून अगोदर ब्लाऊज शिवून घेतलेला आणि त्यांना ते माप आवडली. त्यांना शिवता येते पण त्यांना कटिंग करता येत नाही. तर मग त्यांनी त्यांच्या मापावर एक प्रिन्सेस ब्लाऊजची आपल्याला पेपर पॅटर्न मागितलं आहे. तर आपण हा पेपर पॅटर्न त्यांच्यासाठी त्यांच्या मापानुसार कट करू. तर सगळ्यात अगोदर आपण घेऊया उंची. आता त्यांची उंची आहे शिवून 13 इंच, तर आपण इथं 14 इंचावर एक मार्किंग केली. चौदा इंचावर आपण एक मार्किंग केली. आता हीच मार्किंगच्या नंतर आपण 5.5 इंच मोंड्यासाठी घ्यायचे. 34 साईजमध्ये थोडंसं खाली पण आपण 5.5 वर एक मार्किंग करू. एक सारखी लाईन येण्यासाठी आपण त्याच्यानंतर आपण मोंड्यासाठी 5.5 इंचच ठेवायचे. त्यांना एकदम परफेक्ट माप लागते, तर कमी जास्त काहीच घ्यायचं नाही. त्यांनी ब्लाऊज पण दिलाय. ही लाईन आपण सरळ घेऊ. 34 साईजचा चौथा भाग काढला तर 8.5 इंच येतोय. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करू. आता त्यांचा कंबर आहे 28. 28चा चौथा भाग येतो 7 इंच. 7 मध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घ्यायचा आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायचे. ही लाईन ह्या लाईनला मी जॉईन करून घेणार. त्याच्यानंतर पाठीमागचा मोंडासाठी आपण 1.5 इंच आणि 1 इंच कंपल्सरी आपण याच्यावर माप काढून घेतोय. काय होतं, आपल्याला खडूची सवय असते. तर आपण खडूने मार्किंग करू, थोडंसं लक्षात येऊन जाईल. आणि याच्यानुसार आपण याची पेपर कटिंग करू. तर सगळ्यात अगोदर आपण आधी गळा पण काढून घेऊ. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच. पाठीमागचा गळा आहे 10 इंचाचा. शिवून होणार तो 9.5 इंचाचा. आता वरती 2.25 घेतले तर खाली आपण 2.25 इंच जरी घेतलं ब्रॉड गळ्यासाठी तरी काही हरकत नाही. आता आपण याची कटिंग करू. थोडंसं मी अर्धा इंच एवढं ठेवते, म्हणजे ज्यावेळेस आपण ठेवतो असं अस्तरवर किंवा ब्लाऊज पिसावर त्यावेळेस हे शोल्डर बाजूला होत नाही, एकदम परफेक्ट असं माप बसून जातं. हा झाला आपला पाठीचा भाग तयार. आता आपल्याला फ्रंट काढायचा आहे. लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला पण ह्या मापानुसार माप काढता येईल. हा झाला पाठीचा भाग तयार. आता आपण फ्रंटसाठी माप काढू.
आता फ्रंटसाठी आपण सिंगल जरी माप घेतलं तर काही हरकत नाही, कारण आपल्याला पाठीचा भाग त्यांना समजण्यासाठी पाहिजे नव्हतं. आता फ्रंटचं कसं आहे, एक एक जरी माप भेटलं तरी पण निघून जाईल. आता सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग ज्यावेळेस कट केला त्यावेळेस आपण डबल पेपर घेतलेला, म्हणजे आणि आता आपण सिंगल घेतले. आपल्याला सिंगल जरी पॅटर्न निघले तर काहीच हरकत नाही. आपण पाठीची उंची किती घेतली होती? 14 इंचाची, म्हणजे ब्लाऊज शिवून हा 13वर होऊन जाईल. पण आता फ्रंट उंची कट करताना 14 मध्ये आपल्याला अजून 1 इंच मिक्स करायचं आहे. तेच आपण पुढं पण माप घेऊ 14 आणि 15वर, म्हणजे आपल्याला एकसारखी लाईन येण्यासाठी आपण हे माप काढलेत. बघू शकतात. आता त्याच्यानंतर आपण 8.5ची घडी घेतलेली, 8.5ची घडी, त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केले. बरोबर. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. तसंच आपण थोडंसं खाली येऊया. 5.5वर आपण एक मार्किंग केली. तीच लाईन आपण सरळ आखून घेऊ. परत एकदा आपण 5.5वर मोंड्यासाठी घ्यायचं आहे. ही लाईन आपण सरळ घ्यायची. आता आपण पाठीमागचा भाग कट करताना आपण 1.5 इंचावर मार्किंग केलेली आणि 1.5 इंचावर आपण मोंड्यासाठी आकार दिला. पण याला आपल्याला फ्रंट साईडला 1 इंचावर आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकतात. त्याच्यानंतर आपण लगेच गळा घेऊ. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंचाचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. 2.5 इंचाचा पण चालतोय. आता वरती 2.25 घेतले तर खाली मी 2.25 इंच घेते. गोल गळा येण्यासाठी थोडासा ब्रॉड जरी दिला तरी काही हरकत नाही. 6.5 इंचाचा आपण फ्रंट गळा घेऊ, म्हणजे व्यवस्थित बसतो. जास्त खाली पण येत नाही आणि जास्त वर पण जात नाही. बऱ्याच जणांना गळा आवडतो खाली, तर मग तुम्ही 7 इंच 7.5 इंचापर्यंत घेऊ शकता. आता कंबर आहे 28. 28चा चौथा भाग येतो 7 इंच. 7वर एक मार्किंग केली आणि त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स केलं, म्हणजे 1 इंच आपला पाठीमागच्या टक्ससाठी गेलेला आणि 1.5 इंच फ्रंटसाठी गेले. 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन. म्हणजे तुम्ही पाठीचा भाग याच्यावर ठेवून जरी आखून घेतला सगळा तरी चालतंय. जसं की तुम्ही बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे आपण आखून घेतले. बरोबर. आता त्याच्यानंतर आपण 34 साईज आहे तर आपण 3.5वर एक मार्किंग करू. आपण वरच्या लाईनवर मार्किंग केली. टक्स उंची घ्यायची आपल्याला 10 इंचावर. हा पॉईंट आपण ह्या पॉईंटला जोडून घेऊ. आता जरी पॉईंट इकडे आला तर काही हरकत नाही. आपल्याला ह्या हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 34 साईज आहे तर आपण 2 इंचाचा टक्स घेऊ. चेस्टनुसार टक्स घेतला जातो. हेवी चेस्ट असेल तर तुम्ही टक्स वाढवू शकता. आता 30 लाईन आपण सरळ खालच्या लाईनला जोडायची. बरोबर. आणि हा भाग पण आपण खालच्या लाईनला. ज्या वेळेस आपण 1 इंच जास्त घेतो तर ते 1 इंच जास्त कशासाठी तुम्ही बघू शकता. ज्या वेळेस हा आकार येतो प्रिन्सेसला, तर तो आकार आल्याच्या नंतर कापड जोडताना काय होऊन जातं, आकार येऊन जातो तर कापड कमी पडतं. म्हणून मग आपण 1 इंच जास्त घेतो. मग आता 1 इंच जास्त घेतले तर आपण हा भाग इथं जोडला, म्हणजे हा आपल्या कोणत्याच कामा येणार नाही, फक्त एवढंच माप कामा येणार. आता हे जे 2 इंचाचा आपण टक्स घेतला आहे तोच टक्सचं माप आपण 2 इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे. इथं नॉर्मल बाहेर निघलं आहे आणि मग आपण इथं जोडून घेऊ. परत एकदा चेक करू 2 इंच आलं आहे का. 2 इंच आहे. आणि मग हे माप पण आपल्याला कोणतं कामा येते बघून घ्या. का आपल्याला हा भाग कशातच कामा येत नाही. अशा पद्धतीने हा फ्रंट भाग पण आपला जवळजवळ रेडी झाला आहे. आता हे जवळचंच होतं माप, आपल्याला याला पोस्टाने पाठवायचं असं काहीच नाही.
आपल्या ह्याच गावातले होते म्हणून मग मी त्यांना हाई असं माप देऊन टाकणार. पण ज्यांना बाहेरून मागवायचं आहे तर त्यांना सगळ्या सुविधा व्यवस्थित येऊन जातील, पार्सल व्यवस्थित पोचून जातील. तर त्यांनी कमेंट करा. आणि घेतल्याच्या नंतर पण जरी तुम्हाला स्टिचिंग प्रॉब्लेम आला तर ते पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व केले जातील. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा पूर्ण कटिंग झाला आहे. आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग करायला आपल्याकडं हे पूर्ण शिल्लक नाही, कारण आपण जर डबल घडी घेतली तर घडी ही पुरणार नाही. तर आता ज्यांच्या लक्षात येईल त्यांना मी समजून सांगते का आपल्याला घडी घेताना कोणतं माप गरजेचं आहे. आपण पाठीचा भाग जरी उचलला, बाही कटिंग करायची ठरली तर आपल्याला कोणतं माप गरजेचं हे मी तुम्हाला सांगते. आता 34 साईजला आडवं माप बसलंय 7.5 इंच. आता आपल्याकडे जर पेपर जास्त असता तर आपण घडी अशी घातली असती, बंद बाजू माझ्याकडून आली असते, ओपन बाजू समोरून गेली असते. आता त्याच्यासाठी ही खुल्लच मी पेपर घेते. तरी पण मी तुम्हाला समजून सांगते का तुमचं पूर्ण व्हिडिओ होऊन जाईल. 7.5 मध्ये 1.5 इंच मिक्स केलं आहे. तुम्ही उंची तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊ शकतात. आता समजा अस्तरचा ब्लाऊज असेल तर उंचीमध्ये 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. आता समजा हा 6.5 इंचाचा ब्लाऊज आहे तर हा शिवून कितीचा होणार? 5.5 इंचाचा, बरोबर. तुमच्या वेळेला असं माप येणार नाही, एकदम परफेक्ट पूर्ण माप काढून भेटून जाईल तुम्हाला. साडेपाच इंच आपण दंड घेर घेतला, 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं. परफेक्ट असं माप पूर्ण तुम्हाला काढून भेटेल. अचानक ऑर्डर आल्यामुळं पेपर शिल्लक नव्हता म्हणून आपण अशा पद्धतीने याची कटिंग केली. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण आकार देतो त्यावेळेला आपल्याला इथपासून 2 इंचापर्यंत एक मार्किंग करायचे. मार्किंग केल्याच्या नंतर खडू आपल्याला थोडासा पाठीमागच घ्यायचा आहे. नंतर अशा पद्धतीने याला आखून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असे मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे. तर बघू शकता 34 साईजचा हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण हा रेडी झालाय. तुम्हाला याची कटिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता कस्टमरला मी जेवढी बाही आहे तेवढी मी दुसऱ्या याच्यावर कट करून देणार. बाकीचं जसं आहे तसं आपण याच्यावर देऊन टाकू. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि नक्कीच काही जर तुमचे कामं असतील पेपरबद्दल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नंतर ज्यावेळेस आपण कट करतो अस्तरवर त्यावेळेस आपण ही बाही पण कटिंग करायची. तर मी ज्यावेळेस पेपरवर कटिंग करेन त्यावेळेस मी हे दोन्ही भाग कट करणार आणि नंतर मग मी बाही देऊन टाकणार. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये.